नमस्कार मित्रांनो. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की सयाजी आपली बंदूक घेतो आणि निघालेला असतो. कावेरी विचारते, अहो हे काय करताय तुम्ही? सयाजी म्हणतो, माझ्या मुलीचा अपमान केला ना, तिला हकलवून लावलं ना, आता त्या सगळ्यांना मी धडा शिकवणार. त्या सारंगच्या डोक्यातच गोळी घालतो मी आता. माझ्या मुलीला फसवण्याचा गुन्हा नाही, पाप केलाय त्याने. त्यावेळी त्या सारंगची अंत्ययात्रा निघाली नव्हती, पण आता यावेळेस निघणार म्हणजे निघणारच. सयाजी सारंगला मारायला निघून जातो. कावेरी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण ऐश्वर्या तिला हात धरून थांबवून ठेवते. ऐश्वर्या सुद्धा सयाजीसोबत निघून जाते. तर इकडे ऋषिकेश सौमित्र दोघं कारमध्ये असतात. त्यांनी मंदिरामधले CCTV फुटेज आणि फोटोज मिळवलेले असतात. त्या CCTV फुटेज आणि फोटोजमुळे त्यांच्या हाती खूप मोठा पुरावा लागलेला असतो. सौमित्र म्हणतो, आता हा मोठा पुरावा मी उद्या कोर्टात देणार आहे. ते दोघं बोलत असतात आणि तेवढ्यात ऋषिकेशला इन्स्पेक्टरचा फोन येतो. इन्स्पेक्टर ऋषिकेशला सांगतात की सयाजीची बेल झालेली आहे. ऐश्वर्या सयाजीला घेऊन गेली आहे. त्यामुळे यापुढे सगळे तुम्ही सावध राहा आणि स्पेशली सारंगला सावध राहायला सांगा. तो सयाजी डोक्यात राग घालून कुठल्याही थराला जाऊ शकतो, सारंगला हानी पोचवू शकतो, म्हणून त्याला जास्तीत जास्त प्रोटेक्ट करा. ऋषिकेश इन्स्पेक्टरला ठीक आहे म्हणतो, थँक्यू म्हणतो आणि फोन ठेवतो. सौमित्र विचारतो, दादा काय झाले? ऋषिकेश म्हणतो, ऐश्वर्याने सयाजीची बेल केली आहे. ते दोघंही टेन्शनमध्ये असतात. त्यांना सारंगच्या जीवाची भीती वाटते. तर इकडे सारंग घरच्या सगळ्यांना मंदिरामध्ये घेऊन जात असतो आणि टायर पंक्चर होतो. सारंग चाक बघायला खाली उतरतो आणि तेवढ्या तिथे सयाजी येतो. सयाजी सारंगच्या डोक्यावर बंदूक ठेवतो. सारंग सयाजीला बघून खूप घाबरतो. बराच वेळ झाला सारंग अजून कारमध्ये बसला नाही, म्हणून नाना त्याला बघायला येतात. नाना म्हणतात, सयाजी तू इथे कसा काय आलास? कधी सुटलास? सयाजी म्हणतो, आजच मी बेलवर सुटले आणि पहिला खून तुझ्या मुलाचाच करणार आहे. ऐश्वर्या पण तिथे आलेली असते. सयाजी म्हणतो, माझ्या मुलीला छळलं ना तुम्ही, सगळ्यांसमोर सांगितलं तिचा नवरा मेलाय आणि तिला घराबाहेर काढलं. तुमचा मुलगा मेल्याचं नाटक केलं होतं ना, आता बघा मी खरंच मारून टाकतो त्याला. सयाजी सारंगला गोळी मारणार असतो. जानकी मध्ये पडते. जानकी म्हणते, सयाजी काका काय करताय, थांबा. सयाजी म्हणतो, हे सगळं तुझ्यामुळे झाले, त्यामुळे पहिली गोळी तुलाच घालतो. ऐश्वर्या म्हणते, डाडा थांबा, तिला नका मारू. सयाजी म्हणतो, आता का अडवतेस ग? हिने तुला त्रास दिला होता ना, आता हिलाच मी संपवून टाकणार. ऐश्वर्या म्हणते, डाडा नाही, हिला असं मारून टाकून हिचं मरण का सोपं करताय तुम्ही? हिने मला जसं छळलंय ना, त्याप्रमाणे ही शिक्षा खूप छोटी आहे हिच्यासाठी. हिची शिक्षा काय असायला हवी हे मी आधीच ठरवून ठेवले आणि हिला मी तीच शिक्षा देणार. सयाजी म्हणतो, पण हिनेच तुला घराबाहेर काढलं ना? ऐश्वर्या म्हणते, हो काढलं ना, पण आता त्याच घरात मी परत पाय ठेवणार आणि रणदेवेंच्या घरातल्या सगळ्यांना मी घराबाहेर काढून फेकणार, रस्त्यावर टाकणार, त्यांच्या घराची पूर्ण माळ तोडून टाकणार आणि या जानकीचा माज माझ्या पायाखाली तोडवीन. जानकी म्हणते, आम्हाला आमच्या घराबाहेर काढण्यासाठी आणि आमच्या घराची माळ तोडण्यासाठी तू तुझ्या वडिलांना इथे घेऊन आली आहेस का, ढाल बनवून? ऐश्वर्या म्हणते, नाही, मी समज द्यायला आले. तुला मी हे सांगायला आले की हे युद्ध अजून संपलेलं नाही आहे. आपली भेट तर कोर्टात उद्या होणारच आहे, पण मी इथे तुला आठवण करून द्यायला आले. माझ्याशी वैर घेऊन तुम्ही तुमचं आयुष्य पणाला लावले. आता ही ऐश्वर्या तुझं आयुष्य कणाकणाने संपवल्याशिवाय मागे हटणार नाही आहे. जानकी म्हणते, जे तुम्ही आमच्यासोबत करणार आहात ना, ते तुमच्यासोबत सुद्धा होणार आहे, एवढं लक्षात ठेवा. ऐश्वर्या म्हणते, तुमच्या सगळ्यांची राग केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आत्तापर्यंतची वेळ तुमची होती, पण यापुढची वेळ माझी असणार आहे. जानकी म्हणते, हरकत नाही, तुला प्रयत्न करायचे आहेत ना, तू प्रयत्न कर, पण माझं कुटुंब तुटू नये यासाठी मी प्रयत्न करणार. बघू आता कोण जिंकतंय. ऐश्वर्या सयाजी तिथून निघून जातात. तर इकडे माया लतासाठी जेवण घेऊन येते. ती लताला म्हणते, काकू अहो जेवून घ्या ना. लता म्हणते, नकोय मला जेवण, मला आता जगायचंच नाही आहे, मला उपाशी मारायचं आहे. तो माणूस हे सगळं मुद्दाम करतोय, तो जगू देत नाही आहे, मरू देत नाही आहे. या सगळ्या मागे त्याचा नक्कीच काहीतरी हेतू आहे आणि त्याचा हेतू मला पूर्ण होऊ द्यायचा नाही आहे. माया म्हणते, आपण इथून बाहेर पडू ना. लता म्हणते, नको खोटी आशा बाळगूस तू, आपण इथून बाहेर पडणारच नाही. तुला वाटत असेल ना तू सुटशील, तर तू या सगळ्यातून स्वतःची सुटका करून घे आणि मी माझ्या पद्धतीने सुटका करून घेते. माया म्हणते, याला उपाय शोधणं म्हणत नाही हो काकू, अहो याला पळणं म्हणतात आणि मी तुम्हाला ओळखते, तुम्ही पळकुट्या नाही आहात, त्यामुळे धीर सोडू नका, पॉझिटिव्ह राहा. माया लताला समजावते आणि प्रेमाने जेवू घालते. तर रात्री रणदिवेंच्या घरी सगळे आलेले असतात. जानकी ऋषिकेशला सगळं सांगते. ऋषिकेश भडकतो. ऋषिकेश म्हणतो, एवढी हिंमत झाली त्या सयाजीची? तुझ्यावरती बंदूक रोखली होती, आता त्याचा बंदोबस्त करायची वेळ आली आहे.
मी त्याला सोडणार नाही, त्याला आत्ता अद्दल घडवणार. ऋषिकेश जात असतो. जानकी त्याला थांबवते. जानकी म्हणते, अहो डोक्यात राग घालून घेऊ नका. ऋषिकेश म्हणतो, जानकी आपण शांत राहतो, संयमाने वागतो आणि त्यामुळे सयाजीसारखी लोक आपला फायदा घेतात. पण आपण त्यांच्या बरोबरीला उतरल्यावरती काय होतं ना, हे त्याला आणि त्याच्या बिघडलेल्या मुलीला कळू देत ना. सौमित्र समजावतो. सौमित्र म्हणतो, दादा जरा शांत हो, आपण त्यांच्या लेवलला गेलो ना की त्यांच्यासारखेच होऊन जाऊ. ऋषिकेश म्हणतो, आज ऐश्वर्याने थांबवलं म्हणून, नाहीतर त्या मूर्ख माणसाने तुमच्या दोघांवरती गोळी झाडली असती. आणि समजा तुम्हाला नाही पण नानांना काही झालं असतं तर, त्यामुळे आपण काहीतरी आत्ता केलं पाहिजे. जानकी म्हणते, नाही आत्ता आपण काही केलं तर आपल्यावर उलटेल, त्यामुळे सगळ्यांनी जरा शांत व्हा. ऋषिकेश, जे काही घडले त्यामुळे आपल्याला सगळ्यांना त्रास होतोय, मला मान्य आहे, पण आपण असं समजू की नियती आपली परीक्षा घेते. ऋषिकेश म्हणतो, कसली नियती आणि कसलं काय? मी आत्ता जातो आणि सयाजीला अद्दल घडवतो. जानकी म्हणते, ऋषिकेश जरा डोकं ठिकाणावर ठेवा आणि शांत डोक्याने विचार करा. आत्ता तुम्ही गेलात तर काही आपला फायदा होणार आहे का? उलट झालं तर आपलं नुकसान होणार आणि ऐश्वर्याचा फायदा होईल. म्हणून सांगते ते ऐका, जरा शांत व्हा. तर इकडे सयाजी ऐश्वर्या घरी आलेले असतात. सयाजी म्हणतो, ऐश्वर्या उद्या जर जानकीच्या आईचा पत्ता लागला तर? ऐश्वर्या म्हणते, तिचा ऑलरेडी पत्ता कट झालाय. सयाजी म्हणतो, म्हणजे तू तिला मारून टाकलंस? ऐश्वर्या म्हणते, हो मारून टाकले तिला. खरं तर आहे ना, मी तिला आधी पाण्यात ढकललं होतं, पण ती म्हातारी वाचली आणि त्या जानकीला शोधत शोधत रणदिवे घरापर्यंत पोचली होती. आणि नशिबाची गोष्ट म्हणजे सगळ्यात आधी ती मलाच दिसली. ऐश्वर्याने लताला कसं मारून टाकलं हे सगळं ती सयाजीला सांगते. सयाजी म्हणतो, वा पोरी, मस्त काम केलंस तू. त्या जानकीला तिच्या आईचं अंत्यदर्शनसुद्धा घेऊ दिलं नाहीस. ऐश्वर्या म्हणते, दादा खरं बघायला गेलं ना तर मी त्या म्हातारीचं अंत्यदर्शन घेतलेलं नाही आहे. सयाजी म्हणतो, म्हणजे तिची डेड बॉडी तू पाहिली नाही आहेस का? ऐश्वर्या म्हणते, नाही ना दादा, अहो ती डेड बॉडीच सापडली नाही मला. मी माझ्या माणसांना सांगितलं ना तेव्हा ती माणसं त्या म्हातारीला जंगलात घेऊन गेले होते. नंतर त्यांचा मला मेसेज आला की म्हातारीला मारून टाकले, पण त्यानंतर ते दोघंही कुठेतरी गायब झाले. माझ्या कॉलचा रिस्पॉन्स देत नाही ते लोक, मला भेटायला येत नाही, पैसे नाही, काही नाही, काहीच नाही. आणि त्या म्हातारीची डेड बॉडी पण नाही सापडली. सयाजी म्हणतो, अगं असं कसं? ती डेड बॉडी तर बघायला हवी होतीस ना तू. ऐश्वर्या म्हणते, दादा अहो तेवढा वेळच मला मिळाला नाही. मला रणदेवींची प्रॉपर्टी माझ्या नावावरती करून घ्यायची होती. ऋषिकेशची लग्न करून घर ताब्यामध्ये घ्यायचं होतं. या सगळ्या गडबडीमध्ये जानकीच्या आईचं काय झालं मला माहिती नाही, पण डॅडा मला पूर्ण खात्री आहे ती म्हातारी मेली असणार. सयाजी म्हणतो, पण तुला कसं काय माहिती आहे? ऐश्वर्या म्हणते, डॅडा ती जर जिवंत असली असती ना तर रणदिवेंना भेटायला त्यांच्या घरी आलीच असती. सयाजी म्हणतो, पण समजा तुझ्या माणसांच्या भीतीमुळे ती लपून बसली नसेल हे कशावरून? आणि समजा ती खरंच जिवंत असेल आणि उद्या कोर्टामध्ये येऊन उभी राहिली, मग एका मिनिटात आपण आणि केस दोन्ही संपलं. ऐश्वर्या सयाजीच्या बोलण्याचा विचार करते. तर इथे जानकी ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश शांत डोक्याने राहा. अहो ते सयाजी आणि ती ऐश्वर्या मुद्दाम करत असतील, जेणेकरून आपल्या हातून काहीतरी चुकीचं घडावं आणि कोर्टात तिने आपल्या विरोधात याचा वापर करावा म्हणून करते. हा तिचा प्लॅन असू शकतो, याचा का तुम्ही विचार करत नाहीये? सौमित्र म्हणतो, वहिनी बरोबर बोलते, जरा पेशन्स ठेव. ऋषिकेश म्हणतो, सौमित्र आपण निदान पोलीस कंप्लेंट तरी केलीच पाहिजे. आणि सौमित्र एखाद्यावरती बंदूक ताणणं हा सुद्धा गुन्हाच आहे ना. अरे त्या ऐश्वर्याने सयाजीला बेलवरती सोडवलं, आता हीच संधी आहे त्या सयाजीला पुन्हा जेलमध्ये टाकण्याची. ऐश्वर्या म्हणते, दादा आधीच आपल्याकडे वेळ फार कमी आहे, उद्या हिअरिंग आहे, आपण तिथे पोलीस कंप्लेंट करायला गेलो तर इथे आपल्याला केस स्टडी करायला वेळ नाही मिळणार. जानकी म्हणते, अहो आता तरी तुम्ही प्लीज ऐका. मला कळतंय तुम्हाला आता काय वाटतंय ते, तुम्हाला राग येत असेल, पण आता हा राग इथे काढू नका. हा राग योग्य वेळी योग्य ठिकाणी काढा. ऋषिकेश म्हणतो, म्हणजे नेमकं काय करायचंय? असं आपण नेमकं काय केलं पाहिजे की ज्यामुळे केसचा निकाल आपल्या बाजूने लागेल? बोल, सांग. सौमित्र म्हणतो, दादा जानकी वहिनीची केस मी लढणार आहे, मी तिला निर्दोष मुक्त सोडवेन, तुझा विश्वास आहे ना? ऋषिकेश म्हणतो, सौमित्र माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावरती, मला ऐश्वर्याला शिक्षा झालेली बघायची, जानकीला नाही. सौमित्र म्हणतो, दादा असं काही होणार नाही, तू अजिबात काळजी करू नको, आपल्याकडे पुरावे आहेत. अरे आपल्याकडे पुरावे आहेत, ते पुरावे आपल्याला सांगतायत जानकी वहिनीने त्यांच्या आईला पाण्यात ढकललेलं नाहीये. ऋषिकेश सौमित्राच्या बोलण्याचा विचार करतो, त्याला सौमित्राचं बोलणं पटतं. तर इकडे ऐश्वर्या सयाजीच्या बोलण्याचा विचार करते
आणि ऐश्वर्या घाबरलेली असते. ऐश्वर्या म्हणते नाही नाही, हे असं काही होणार नाही. सयाजी म्हणतो, ऐशू तुझ्या डोळ्यात एवढा कॉन्फिडन्स दिसत नाही आहे. अगं आधी आपल्याला जानकीच्या आईला शोधायला हवं, ती जिवंत असेल तर तिला मारून टाकायला हवं. ऐश्वर्या म्हणते नाही डॅडा, मला वाटतंय की तुम्ही खूप जास्त विचार करताय आणि त्यामुळे हे सगळं बोलताय. अहो जानकीची आई जरी जिवंत असेल ना तरी ती आपलं काही वाकडं करू शकणार नाही आहे. आणि ती जरी समजा कुठे लपली असेल तरी तिला याबद्दल थोडीच सगळं डिटेल्स कळणार आहेत. घरी काय झाले, केसबद्दल काय चालू आहे, थोडीच काय कळणार आहे. सयाजी म्हणतो, तू बोलतेस ते पण बरोबर आहे, पण पोरी माझ्या मनात एक शंका आली आणि ती बोलून दाखवली बस. ऐश्वर्या म्हणते, डॅडा आता काही शंका कुशंका काढू नका, इतका वेळ नाही आहे आपल्याकडे. अहो एकदा का उद्या जानकीला शिक्षा झाली की तिची आई जिवंत जरी असेल ना तरी आपल्याला काही फरक पडणार नाही. सयाजी म्हणतो, तुझं सगळं बरोबर आहे, पण एकदा बॉडी बघून तू शहानिशा करायला हवी होतीस, कारण ते लोक उद्या बॉडीचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार. ऐश्वर्या म्हणते, करू देत. त्यांनी आकाश पाताळ एक जरी केलं ना तरी माझी पूर्ण खात्री आहे त्यांना ती डेड बॉडी सापडणारच नाही. सयाजी म्हणतो, एवढ्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहू नको, यापुढे आपल्याला पावलं जपून टाकावी लागणार आहे. जानकी आणि त्यांचे घरातले सगळे पुरावा शोधण्याचा प्रयत्न करणार आणि नक्कीच त्यांच्या हाताला काहीतरी लागणार. ऐश्वर्या म्हणते, डाडा शोधू देत, किती शोधाशोध केली ना तरी त्यांना काही सापडणार नाही, कारण मी पुरावा मागे सोडलाच नाही आहे. आता उद्या काही झालं तरी ते जानकीचा निकाल लागणारच, तिला शिक्षाही होणारच. ऐश्वर्या उद्याचा विचार करते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की दुसऱ्या दिवशी हिअरिंग असते. सगळे कोर्टामध्ये आलेले असतात. सौमित्र जानकीला म्हणतो, त्या रात्री काय काय झालं होतं हे सगळं सांगा तुम्ही. जानकी म्हणते, त्या दिवशी मी आणि माझी आई पहिल्यांदा एकमेकींना भेटलो. ऐश्वर्या माझ्या आईच्या मागावरती होती. ऐश्वर्याने माझ्या आईने आणलेल्या पोह्यामध्ये बेशुद्धीचं औषध मिसळलं आणि त्यामुळे मी बेशुद्ध झाले आणि मग माझ्या आईला हिने किडनॅप केलं. ऐश्वर्या म्हणते, नाही हे खोटं आहे. जानकी म्हणते, म्हणजे तू पोह्यांमध्ये बेशुद्धीचं औषध मिसळलं नव्हतं? ऐश्वर्या पाण्यात झालेली असते. ऐश्वर्या म्हणते, नाही त्या दिवशी पोहे नव्हते, त्या दिवशी शिरा होता. जानकी म्हणते, तुला कसं काय माहिती त्या दिवशी शिरा होता ते? सौमित्र पुराव्यांशी सिद्ध करतो की त्या दिवशी जे काही झालं होतं ते ऐश्वर्याने केलं होतं. ऐश्वर्या खूप घाबरते. ऐश्वर्याने स्वतःच्या तोंडाने गुन्हा कबूल केला म्हणून सगळे खुश होतात.